धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांचं मिश्किल असं उत्तर पत्रकारांमध्ये पिकलाय हशा. मंडळी, छगन भुजबळ हे आज दिल्ली दरबारी आहेत आणि राज्यात गॅस आणि इंधन पुरवठ्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांची बैठक झालेली आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2 नेत्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. अद्यापही दोन्ही मंत्रिपदं रिक्त आहेत. त्यापैकी आमदार धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेली खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे देण्यात आलेली आहेत. धनंजय मुंडेंकडे असलेलं अन्न नागरी पुरवठा खातं मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देत त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. तेव्हापासून धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात किंवा जाहीर सभांमध्ये कमी प्रमाणात दिसून आलं. आता त्यांच्यावरील कृषी खात्याची आणि त्यामधल्या घोटाळ्याची जी आरोपांची मालिका होती त्यातनं त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ते पुन्हा मंत्रिपदासाठी सज्ज झालेले आहेत आणि तसे ते प्रयत्नही करतात. आता याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं. छगन भुजबळ हे म्हणालेले आहेत की आज दिल्ली दरबारी असून राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक पार पडलेली आहे. धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे हा प्रश्न विचारला जातोय. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर ते मंत्री होतील का, असा प्रश्न पत्रकारांनी भुजबळांना विचारला. त्यावर मी काय अशोक खरात नाही, हात बघणारा, उद्या कोण काय होईल हे सांगायला, असं मिश्किल उत्तर छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे. त्यामुळे पत्रकारांमध्ये आशा पिकला. अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थमंत्रीपद सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने ते खातं तात्पुरतं मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेलं होतं. आता ते खातं तुमच्याकडे कधी येईल असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावर ते खातं आमच्याकडे येईल, आत्ताच तर अधिवेशन संपलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी खाती होती ती मिळणार, असं देखील त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं. मंडळी, धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.